हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे? मस्त मजेत. काल तानाजी गेला मुंबईला आणि आज आप्पाला सोडायचं आहे हॉस्पिटलमधून. सकाळच्या 9 वाजलेले इथं आणि आता मी चालू आहे हॉस्पिटलला जाण्यापूर्वी थोडासा नाश्ता करणार आहे. सकाळीच आप्पाला नाश्ता घेऊन गेलता अक्षय आणि आज 11-12 वाजता दुपारनं वगैरे डिस्चार्ज देतील आप्पाला. तर चला नाश्त्याला काय केलंय बघूया आता. पूजेनं काय केलंय? चहा चपाती ना, थोड्या चपात्या जास्त भाजग कडक आणि दे पटकेनं. चल पोहा. काल एवढं भयानक वादळ सुटलं होतं ना मित्रांनो. हे बघा घरामागची सगळी झाडं आहेत ना पडलेले इथं. म्हणजे बारामतीतली बरेच झाडं पडले. हे बघा हे पण झाडं पडले. तर बरं आपलं आंब्याचं पडलं नाही. कुत्रं काहीच खात नव्हतं, चपाती नाही काय नाही, दूध ठेवल्यावर खाल्ले. आणि खालच्या घरी गेलं कुत्रं 2 दिवस झालं येतच. कधी गेलं? काल गेलं. काल गेलं त्याला आज आणलाय बळच. नाहीतर येतच नव्हतं वरच्या घरी. आपण नाही तर बसल्या आता शांत. चला आता चहा चपाती खातो आणि हॉस्पिटलला जातो. नाही अरे देवा, लाईट आण ना यार, लाईट आण ना. काय यार, लाईट नाही त्याच्यामुळं सगळा स्वयंपाक नडतो या. आता हे हाताने कुटायला सांगितलंय. कुठे मग खलबत्ता म्हणतात त्याला. खलबत्त्यामध्ये आता कुटायचा. गप की यार, तसं का करतो? ए पूजा कुट की, तुला नाही का कुटतंय? सर पोरा कुटतो मी. आपल्याला डबा द्यायचा त्यामुळे हे भाजी बनवला कुठ पाहिजे. तो आम्ही कुठू लागतो का? तोंडातनं बारीक करून देतो का? शेंगदाणा बारीक करून देतो का तुझ्या भट्टीतनं? झाला का स्वयंपाक? आपासाठी थोडीशी अंड्याची बुर्जी करून नेतोय. अक्षय बसलाय कुटायला. ते काय बारीक व्हायना. मी कुठलं, अक्षयने कुठलं, हिनं कुठलं, कृष्णाने ते काय बारीक व्हायना. हे लाईट आहे कुठं फेडशील हे पाप. आमच्याकडून एवढं कुठून घेतलं आणि कुठल्याच्या नंतर लगेच लाईट आली ढपकीनं. हा, परीक्षा बघतात सगळे. चला बांध डबा. चल या बघा घराच्या शेजारी पण झाड पडल्यात. काय करावं आता या वादळाला. कधी मध्ये मी इथं गाडी लावतो. बरं त्या दिवशी नव्हती तर गाडी, नाही तर कामच झालं असतं गाडीचं आपल्या. हा ना. आणि चाललोय आता आम्ही बघा डब्बा घेऊन. आपल्याला डब्बा बाटली घेतली ना? ओके, तर चला आता हॉस्पिटलला जाऊया. काल बारामतीमध्ये एवढी झाडं पडली होती. पाऊस झाल्यामुळं सगळीकडं खराब वातावरण झालं होतं. पण आज पूर्ण बारामती स्वच्छ करण्याचं काम चालू आहे बघा. मी आता रस्त्याने येताना बघतो इकडे तिकडे. हे बघा झाडे अशी वगैरे पडलेली. आज तुम्हाला दिवसभरात सगळं स्वच्छ दिसणार आहे. जाता जाता आपल्याला नारळ पाणी घेऊन जातो. इथं नाही भेटत हॉस्पिटल पाशी, खाली जावं लागतं रोडला इंदापूर. रस्ता स्वच्छ करण्याचं काम चालूच आहे बघा. आता इथे नारळ घेऊया आणि जाऊया. अक्षय खान गेलाय अक्षय नारळ आणायला. नारळ पाणी पिलं का? आपण बोलत होतो का नाही खाली त्या माणसाला? हा, तो बोलत होता का? हा, आपण शर्टाला काळा बर. हा, काळ्या शर्टाचं. हा. त्याला म्हणा ते ऑपरेशन करताना फोटो काढलेले फोटो ऑपरेशनचा फोटो ना? बर, बोलतो. देता येते त्याच्या मोबाईल. ती ऑपरेशन करताना फोटो वगैरे काढतात ना, काय गाठ असते काय. बघू आता घेऊ त्यांच्याकडून. कांडे नाही का? कांडे नाही का? कांडे हाय की कुठं आहे कांडे? कांडेच नाही टाकले. आहे का? का म्हणलं कांड्याची सारले कसं प्यायचं आपण? आता उठताना ताण देऊ नका. चालते की जाऊन आले की बघू बरं, चालून दाखवा. आपण चलन चलायचं. काय झालं? चलून आले की आपण 5 लाख खायला होते. हे नारळ घरी नेते आहे. खोबरं खाते. आणि इथं त्या बाबाचा पाण्याला खाली जाऊन आणला. आणलाय काय? खोटंच बोलताय सारखं. नाही काही बोलत. मी एक काम करू का? हे काढू का पाणी? कसं निम पाणी तर खालीच किती निघून एवढ्या नारळात पाणी. एवढ्या नारळ असेल 40 रुपयाला 50 बघ. एवढ्या नारळात पाणी. नारळ पुन्हा नारळ तोडून आणला असतं. धरा हातीन की धरून तसं केवढंसं पाणी उठून प्या आता, निघलं. उठून प्या. तुला म्हणलं होतं की नाही खोबळ्याला नको आणूला का? हो बोलाता हो नाही तर आधी आपलं ती कशाचं काय त्याच्या? कसं चालताय हाताने चालू नाही. कसं झोपले उठायला उठले झोपले.
पण पोटावर ताण पडतो. आधी काय करायचं, एका अंगावर झोपायचं आणि मग नंतर असं झोपायचं सर. आता असंच पण आता जेवायचं ना, कशाला पडता, जेवण करा आधी. जेवा. आता आईला घेऊन चाललोय घरी, कारण आईने आंघोळ केलेली नाही. 12 वाजून गेले तर आता आईला सगळ्यांना, आम्ही इथं कोणच नाही, आईच होती फक्त. आता 1 तास 1.5 तासाने परत माघार यायचं. आता आपण वरती एकटाच येतं. चल. गरम व्हायला लागले गाडीत. हा, कोण आलंय? दिव्या मामा आले, प्रथमेश ताई. अरे वा वा वा, लाडाची भाजी आली गाड्या. बटेलाच यायचं, पण आम्ही दवाखान्यात होतो. दवाखान्यात गेलतो, आता चालू आहे. दिवसातनं 7-8 हेलपाट घालावं लागतं दवाखान्यात. हा, ठीक आहे. आता सकाळी गेलो, परत गेलो. आज नाही, उद्या सोडणार. सोडायचं होतं, पण ते 3 दिवस झाल्याशिवाय सोडत नाहीत. 3 दिवस. टोम्या, अरे दुसऱ्याचं घर आहे, चल बाहेर निघ. चल बाहेर, चल बाहेर तिकडं, चल बाहेर. काय विषय झालता, आता घरीचे पाहुणे आलेत ना दिव्या, तर त्यांना रस बनवा म्हटलं. आलेत तर मग आपल्या इकडे पाहुणे आहेत, ते आंबे वगैरे त्यांचं असतं स्टॉल, त्यांच्याकडे आलोय आंबे घ्यायला. स्टॉल बंद होता म्हणून डायरेक्ट घरी आलोय. डायरेक्ट आम्ही माझ्या मागं घर, त्याला मांजर दिसलं किचनमध्ये डायरेक्ट लावला का बाहेर. 5 किलो केसर घेतलाय बा मित्रांनो, कारण आता आंब्याचा सीझन संपलाच ऑलमोस्ट, त्यामुळे हाय तोवर खाऊन घ्यायचे. तो आम्ही पूजा उठ लवकर, आंब्याचा रस कर. बघा आजचा स्वयंपाक काय केलाय, मस्त म्हणजे रस वगैरे बनवलाय ना. आता हे काय बनवते, बटाट्याची सुकी भाजी. आणि इकडे बघा असं कुरड्या बटाट्या सगळ्या गोष्टी तळून ठेवलेल्या आहेत. चपात्या करायचं तर रस करून फ्रीजमध्ये ठेवलेला. दाखव रस ग. वर गार ठेवायला का बर्फ व्हायला ठेवलाय, बास्कर वर नको ठेवा. आता बर्फ व्हायला गेला वय रस. काय निवड ठेवलाय काय होय, एवढा रस तुझ्या कोणी दिला का एवढा रस? हा, एक रस संपला. चला चालले हे सगळेजण. संध्याकाळच्या 5 वाजल्यात आणि मगाच्या ताई ज्या आल्या पाठसच्या त्या पण निघून गेल्यात आणि आईला पण आपापाशी सोडवलंय. तर मी थोडंसं आता बऱ्याच दिवस झालं कामाकडे लक्ष नाही, शूटिंग वगैरे सगळं बंद आहे. सो आज एक प्रोजेक्ट थोडासा छोटासा आहे, रील्स हे केली होती, ॲड बनवली होती उरुळी कांचनची, बॉम्बे नवसरची. तर त्याची मला एडिट करायची आहे आणि उद्या स्क्रिप्ट लिहायला बसावं लागेल, कारण उद्या आपल्याला डिस्चार्ज केल्यानंतर मग काय हॉस्पिटलचे चक्कर नाही काढावं लागणार. मग घरीच बसून स्क्रिप्ट लिहिणार आणि प्रोजेक्ट शूटिंगला घेणार आहे मी ह्या आठवड्यामध्ये. काम तर केलंच पाहिजेत. एकतर चॅनल नाही हातामध्ये, येतील 1 महिना लागेल चॅनल, अजून 1 महिना 1.5 महिना, तोपर्यंत काम तर करणं गरजेचं आहे. तर चला प्रोजेक्ट ओपन करू आपण आणि कामाला लागूया. चला, काम करून थकलो मित्रांनो. आता वाजलेत रात्रीच्या 12:15. उद्या तर झोपली होती, तिला उठवलं जेवण करायला. आंबा खातो का रात्रीच्या एवढ्या 12:15 वाजता? उद्या जेवायला ताटं कर यावं आता मला मित्रांनो. फोटो वाटेल किती वाजले आता 11:43 झाले तर एवढी तरी तर झोपली आहे. चला आता मी जेवण करतो आणि मी पण झोपतो. पुढे जेवायला दे का.